ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं मी हुमने सर स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत बेसिक सायन्स मधला लेक्चर नंबर 5. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना असं सांगितलं की विद्यार्थ्यांनी आपला माईक बंद करून ठेवावा. ठीक आहे. हे महत्त्वाची सूचना आहे, कारण काय होते की आवाज जर तुम्ही असाल तर कर्कश आवाज येते. मग ऑनलाईनमध्ये तुम्हीच लेक्चर पाहसाल तर तुम्हालाच आवाज खराब येते, आहे ना? तर मग हा प्रॉब्लेम सर्वांना क्रिएट होऊ नये. तुम्हालाच मग इरिटेशन होते. अरे यार, आवाज खराब येऊ राहिला सरच्या माईकचा. म्हणून मग काय स्टुडंट काय करतात, की तो व्हिडिओ पाहत नाही, तो लेक्चरही पाहत नाही, ते लेक्चरही करत नाही. हे लय महत्वाचं आहे बरं. म्हणून कोणीही कृपया करून, की ऑडिओ जो आहे जेव्हा गरज पडली, सर नाही समजून राहिलं, त्याच वेळेस काय करायचं, तुम्ही ऑन करायचा. ठीक आहे. आता तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आता एक-एक करून विचारू शकता, पण तुम्ही चांगल्या ठिकाणी असले पाहिजे. ठीक आहे. नाहीतर मग आपला बसला रोडवर, ऑटो चालू आहे, ऑटोचा आवाज येऊन राहिला, हॉर्न मारून राहिला आणि तो इथून बोलून राहिला. हे काही कामाची गोष्ट नाही. ठीक आहे. असं करणं चुकीचं आहे. असं जर करसाल तर मग तो प्रॉब्लेम होईल. तर कारण की तुमचाच आवाज तुम्हाला इरिटेट करते ना, आहे की नाही? चला ठीक आहे. असो, चालूच असते या गोष्टी. तर बाकीचे स्टुडंट अजून 2 मिनिट 1 मिनिट थांबू आपण, त्याच्यानंतर क्लास चालू करू. जे आले ते आपले, जे नाही आले ते गेले. तर तुमचे जर ओळखीचे कोणी स्टुडंट असेल तर त्यांना सांगा, की आपला क्लास जो असते हा रोज सकाळी 9 वाजता असते. सध्या कॉलेज चालू होईपर्यंत. नंतर कॉलेज चालू झालं, की मग आपला क्लासचा टाईम आपण चेंज करू. क्लासचा टाईम आपला वेगळा राहील. पण हा क्लास रेग्युलर असते. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आपल्या क्लासला येतात, कारण आपला रिझल्ट चांगला आहे. तुम्ही ग्रुपवर टाकलेला आहे. तो तुम्ही पाहिलेला आहे रिझल्ट, आहे ना? एकदम बेस्ट रिझल्ट आहे. तुम्ही या स्टुडंटला जर भेटायचं असेल तर भेटू पण शकता. त्यांना विचारू पण शकता, की यांनी आपल्याकडे क्लासमध्ये कसा अभ्यास केला, कसा स्टडी केला, आहे ना? हे सगळं तुम्ही ह्या माझ्या विद्यार्थ्यांना विचारू शकता, जे आपल्याकडे क्लासमध्ये होते. बरं, तुम्हाला काही डाऊट असेल विचारायचं तर तुम्ही आता विचारू शकता, नो प्रॉब्लेम. आता बोला. बोलत चला. काही विचारायचं आहे? हां, ठीक आहे. ठीक आहे, चालू करू आपण आता. 1 मिनिट आपण वाट पाहू विद्यार्थ्यांची. विद्यार्थी आले तर ठीक आहे, नाहीतर चालू करून देऊ आपण. चला, मी शेअर करून राहिलो स्क्रीन तुमच्या समोर. ठीक आहे. मी तुम्हाला दिसतो की नाही, आवाज येते की नाही क्लिअर? आवाज तर क्लिअर येऊनच राहिला. मी दिसतो की नाही आता चेक करा. ठीक आहे. सगळा स्क्रीन बरोबर दिसत आहे की नाही हे चेक करा. यस, येत आहे का आवाज? पहा, चेक करा. सर्वांना माझा आवाज येत आहे की नाही, किंवा मी दिसतो की नाही, स्क्रीन डिस्प्ले होते की नाही? बर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे पहा, आता 40 हे असे आता जागायला आलं. एक मिनिट, 1 मिनिट वेट करा. हा, बोला. बोल 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 ना, आवाज येत आहे. आपला आपला चॅप्टर चालू झाल्यावर आपल्या चॅप्टरचे पीडीएफ ग्रुपवर टाकणार. हो, ग्रुपवर नाही, त्याचा ऍक्सेस भेटते डायरेक्ट आपल्या याच्यावरून. तुम्हाला एका ड्राईव्हवर लेक्चर भेटतील, त्या ड्राईव्हवर तुमचे सगळेच्या सगळे राहणार. ठीक आहे. पीडीएफ, नोट्स, तुमचे रेकॉर्डिंग व्हिडिओज हे सगळेच्या सगळे भेटणार तुम्हाला नोट्स. याच्या नोट्स कशा आहेत तुम्हाला दाखवून देतो मी. ऍड कोण नाही म्हणून राहिला? झाला ऍड. हा, ते माईक बंद करून टाक तुझा. माईकचा कसा आवाज येते याच्यामध्ये. मी कसं आहे, याच्यावरून तुमच्या मॉनिटरिंगसाठी थोडासा माईक हे घेतला, मोबाईल घेतला. हे असे मधामधात येऊन राहिले की नाही, त्याच्यामुळे.
कसं आहे, जस्ट जस्ट तुमची स्टार्टिंग झाली आहे ना. आता स्टार्टिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम प्रत्येक विद्यार्थ्याला जाते, की सर अभ्यास कसा करावा, आहे ना. तर बघा कॉन्सन्ट्रेशन तर लागतच नाही रे बा. हे तुमचं काय आमचंच लागत नव्हतं ना. जेव्हा आम्ही शिकायला गेलो होतो इंजिनिअरिंगमध्ये, पॉलिटेक्निकमध्ये, तर आमचंही मन लागत नव्हतं. हे नवीन-नवीन होतेच. मग नंतर जसं आपण गाडी शिकताना, जेव्हा आपण गाडी शिकतो, तर गाडी शिकत असताना नवीन-नवीन भीती वाटते की नाही? की "अरे यार, गाडी उडून तर नाही देऊ आपण कोणाला, ठोकून तर नाही देऊ?" अशी भीती वाटते. प्रत्येकाला वाटते भीती. तर मग तशी तुम्हाला भीती वाटते, परंतु आपण कन्सिस्टन्सी ठेवायची. कन्सिस्टन्सी म्हणजे धैर्य ठेवायचं आणि धैर्य ठेवल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. धीरे-धीरे तुम्हाला त्याची आवड लागते. आता अभ्यास करत असताना लक्ष द्या. अभ्यास करत असताना काय होते माहिती आहे काय? कधी-कधी आपण पुस्तक घेतो. कधी-कधी काय होते आपण पुस्तक घेतो आणि पुस्तक घेतल्यानंतर असं पुस्तक घेतलं फॉर एक्झाम्पल हे पुस्तक घेतलं मी वाचायसाठी आणि वाचून राहिलो. वाचता-वाचता अशी डुलकी लागते. झोपून जातो. मग याच्यासाठी काय करसाल तुम्ही माहिती आहे काय? जर समजा तुम्हाला अशी डुलकी लागली, तर डुलकी लागत असताना तुम्ही काय करा? बसून अभ्यास करा. कसा? बसून अभ्यास करायचा खुर्चीवर. तुम्हाला झोपून कधीही अभ्यास करायचा नाही. तर पोट्टे असे मस्त झोपते आणि चालू आपला अभ्यास करणं. झोपता-झोपता झोप नाही लागेल तर काय लागणार आहे? सरळ-सरळ आहे. अभ्यास करत असताना दुसरी एक गोष्ट, डोंट यूज युअर मोबाईल फॉर स्टडी. मोबाईलचा बिलकुल अभ्यास करत असताना वापर करायचा नाही. त्याचा स्क्रीनचा जो हे आहे, रिफ्लेक्शन आहे आपल्या डोळ्यावर जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला झोपही लागते, परिणाम होतात, डोळे खराब होतात. म्हणून जास्तीत जास्त बुक्सचा यूज करा. आता बुक्स तर तुमच्याकडे तुम्ही सांगितलेलं आहे सगळं, ते काही सांगायची गरज नाही. मी काही तुम्हाला बुक सांगणार नाही. त्याच्यानंतर अभ्यास करत असताना बुकचा तुम्हाला वापर करायचा आहे, मोबाईलचा यूज करायचा नाही. दुसरी एक गोष्ट समजून सांगितली, की हेडफोनचा वापर करायचा नाही ऑनलाईन क्लास करत असताना. ऑनलाईन क्लास करत असताना तुम्हाला जो यूज करायचा आहे, तो यूज कशाचा करायचा आहे? छोटेसे बक्से घेऊन घ्या, 100-150 वाले. आणि माझ्याकडे आहे पण माझ्या कानाला आहे का? नाहीतर बरेचसे कोचिंग क्लासवाले काय करते माहिती आहे काय? असे कानाला लावते आणि चालू देते. अरे बाबा त्याच्यानं कानावर परिणाम होते आणि त्याच्यामुळे आपल्या दिमागावरही परिणाम होते. म्हणून जास्तीत जास्त होत असेल तर फ्री माइंडेड ठेवायचं, फ्री ठेवायचं आणि आजूबाजूला छोटेसे स्पीकर लावून द्या ना. काय चाललं त्याच्यात ₹100-150 तुमचे चालले, आहे की नाही? बरोबर की नाही? थोडेसे स्पीकर लावून दिले साइडनं तर काय होऊन राहिलं? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन तुमचं भयकवणारे पोट्टे असतात काही-काही आजूबाजूनं. तो लेकाचा चांगला अभ्यास करते ना आपल्याला काय म्हणते, "चला बे," म्हणते, "आपण येऊ पिक्चर पाहू." तो पिक्चर पाहायला घेऊन जाते आणि तो तिकडून आल्यावर चांगला अभ्यास करते आणि तुम्हाला देते भैकून. तर अशी काही पोट्टे असतात, की जे भैकवणारे असतात. स्वतः अभ्यास करते आणि मग जेव्हा रिझल्ट लागते, तेव्हा रिझल्ट लागल्यावर त्याला मग माहीत पडते, "अरे यार, आपण तर याच्यासोबत फिरायला गेलो आणि ह्या पोट्ट्यानं रिझल्ट चांगला लावला आणि आपला रिझल्ट खराब लागला." ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं होणार आहेत पुढं. म्हणून आतापासूनच तुम्हाला अवेअर करतो, की राहताना, वाचताना, सोबत राहताना तुमचा रिझल्ट हा चांगला लागला पाहिजे आणि कोणीही चीटिंगचा विचार करूच नका, आणूच नका. चीटिंग जर विचार करत असेल तर सोडून द्या शिकणं. चीटिंगचा विषय असलाच नाही पाहिजे. स्वतःच्या बलबुत्यावर आपण पास झालो पाहिजे आणि हे कोणत्याही कॉलेजचं, प्रायव्हेट कॉलेज असो, गव्हर्नमेंट असो का कोणतं ऑटोनॉमस असो, याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या बलबुत्यावरच पास व्हायचं आहे. स्वतःच अभ्यास करायचा आणि पास व्हायचा आहे. ठीक आहे? चला ठीक आहे. असो काही प्रॉब्लेम नाही. आता काही विद्यार्थी जुळलेले आहेत आपले. तर आपण आपल्या क्लासला सुरुवात करू. प्रिव्हियस क्लासचा रिव्हिजन तर काही करायची गरज नाही आहे. आपण डेफिनिशन पाहिली होती फिजिक्सची आणि मेजरमेंटची. तर आता युनिट नंबर 1 आपण स्टार्ट केलेला आहे. युनिट नंबर 1 मध्ये फिजिक्स आणि हे पाहिलं आपण नेसेसिटी आपण पाहू आजच्या क्लासमध्ये. हे पाहिलं होतं का आपण? बोला बरं. बोलत चला. हे पाहिलं होतं का? प्रिव्हियस क्लासमध्ये सांगा. नाही सर. बरं, चला लक्ष द्या. नाही सर. तर आता याच्यावर तुमचं लक्ष असू द्या. मी तुम्हाला याच्यावर एम-सी-क्यू विचारणार, मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारणार. तुम्हाला किती येते हे त्याच्यावरून समजते, की तुम्ही क्लास किती जोरानं बघितला, किती चांगल्या पद्धतीनं बघितला हां, लक्षात ठेवा. तर मी जे आता शिकवतो त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. पहिला पॉइंट काय? नीड ऑफ नेसेसिटी ऑफ मेजरमेंट. सांगा बरं मेजरमेंटची गरज काय आहे? मेजरमेंट काऊन लागते? तर मी तर म्हणतो भांडणं होऊ नये. भांडणं होऊ नये. जर समजा एका एका वडिलाची प्रॉपर्टी आहे, एक शेत आहे. लक्ष द्या रे इकडे. एका वडिलाची प्रॉपर्टी आहे, एक शेत आहे, एक वावर आहे. त्या वावरामध्ये 4 हिस्से आहेत. तर 4 हिस्से आहेत. हा मेजरमेंट त्यावेळेस नव्हतं, तर हा काय करते? असे डिव्हाईड करते वावर. मग एक याला, एक याला, एक याला, एक याला असं डिव्हाईड केलं. मेजरमेंट केलं नाही बरं. मेजरमेंट कसं केलं मग आता यांना माहिती आहे काय?
एक त्याच्यातला हुशार असते, एक दोघं जण हुशार असतात. ते काय करतात माहिती आहे काय? म्हणते आपण काय करायचं आहे, याला 4 ह्याच्यामध्ये डिव्हाईड करायचा आहे ना, तर हा 4 ह्याच्यामध्ये डिव्हाईड करायचा. समजा हा 20 आहे, 20 एकर वावर आहे. तर 20 एकर वावरात हा काय करते, डिव्हाईड कसा करते पहा, लक्ष द्या. हे असं, असं करते. मग आता हा एकाला भेटला, हा दुसऱ्याला भेटला वावर, हे तिसऱ्याला भेटलं, हे चौथ्याला भेटलं. बरं सांगा बरं मग सगळ्याला प्रत्येकाला सारखं भेटलं काय वावर? शेत? शेत सारखं भेटलं का प्रत्येकाला? बोलत चला. नाही सर. नाही भेटलं. याच्यात आयडिया काय लावली माहिती आहे का? मेजरमेंट चुकलं त्यांचं. त्यांचं मेजरमेंट असं चुकलं, की यांनी ॲक्युरेट डिस्टन्स घेतलं नाही. मग अशा वेळेस मेजरमेंटची गरज पडते. अशा वेळेस मेजरमेंटची गरज लागते. पहिलेच्या जमान्यामध्ये तसंच होतं आणि आताही काही असं लोकं करतात, की मेजरमेंट लोकांना समजत नाही तर भुंडवतात. 4 किलो असलं तर 3 किलो देतात आणि मेजरमेंटमध्ये गडबडही करतात काही-काही तराजूमध्ये. पहा तुम्ही नाहीतर तराजूमध्ये इथं लोहा चिंबक लावतात हां आणि साखर जर मोजून द्यायची असेल समजा, तर साखर मोजून द्यायच्या वेळेस ही साखर आहे ना 50 ग्राम कमी भरते. 50 ग्राम कमी भरते. असे खूप सारे आहेत. हे मेजरमेंटमध्ये काय करते, गडबडी करते. मग म्हणून त्याच्यासाठी याच्यावरही उपाय काढला इलेक्ट्रिक काटा आणि त्याच्यातही मोठे काळ्या करून राहिले. त्या मेजरमेंटमध्ये बरेचसे असे लोक आहेत, की जे मेजरमेंट आहे, या मेजरमेंटमध्ये हे जे मेजरमेंट आपण जे मेजर करतो तराजू, त्याच्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये पण सेटिंग लावली. ठीक आहे. बरं असो, आता तुम्हाला एक मेजरमेंटची गोष्ट सांगतो. एक पोरगा असते, त्याचं नाव असते गोलू. ठीक आहे. हा गोलू जो असते, हा स्मॉल असते, छोटा असते, गिड्डा असते. ठीक आहे. आणि इकडे एक टेलर असते. ठीक आहे. आता एक वेळा रिपीट करतो मी. ठीक आहे. हा गोलू आहे, हा टॉल असते. टॉल म्हणजे मोठा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक असते टेलर. त्या टेलरचं नाव असते टिल्लू टेलर. टिल्लू टेलर. ठीक आहे. हा टिल्लू टेलर काय असते? टिल्लू टेलर म्हणजे कपडे शिवणारा असते. लक्षात आहे मी काय म्हणलो? टिल्लू टेलर काय असते? कपडे शिवणारा असते. मग हा जो विद्यार्थी आहे, आता याला मी कन्सिडर करतो की हा एक स्टुडंट आहे. हा पॉलिटेक्निकचा स्टुडंट आहे. ठीक आहे. आता या स्टुडंट नवीन-नवीन कॉलेज चालू झालं आणि याची हाईट लय खतरनाक आहे. मोठा आहे हा. 6 फुटाच्या वरचा आहे. 6 बाय 6चा आहे समजा. 6.6चा आहे. आणि हा टिल्लू टेलर जो आहे तो 3-3.5 फुटाचा आहे फक्त. 3-3.5 फुटाचा आहे. मग आता काय झालं लक्ष द्या इकडे. याला कॉलेजमधून ड्रेस भेटला आणि हा ड्रेस घेऊन कुठे गेला माहिती आहे का? टिल्लू टेलरपाशी गेला. कुठे गेला? टिल्लू टेलरपाशी. हा ड्रेस घेऊन कुठे गेला? टिल्लू टेलरपाशी गेला आणि टिल्लू टेलरला काय म्हणते? टिल्लू टेलर मला आहे की नाही ड्रेस शिवायचा आहे. काय शिवायचा आहे? ड्रेस शिवायचा आहे. तर म्हणतो ड्रेस शिवायचा आहे. बरं ठीक आहे, घेऊन ये ड्रेस. मग हा कपडा घेऊन येते. काय घेऊन येते? कपडा. आता कपडा घेतल्यानंतर हे जेव्हा जेव्हा कपडे शिवतात त्यावेळेस मेजरमेंट नव्हतं. 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर काहीच नव्हतं. मग हा काय करते? आपला कोणताही कपडा घेऊन येते विकत. ठीक आहे. पैसे देते आणि याला देऊन देते. आता याला काय म्हणते माहिती आहे काय? शर्ट शिव. शर्टाचा जो माप आहे, तो माझा जो पॅन्ट आहे, तो पॅन्ट आहे 2 हाताचा. ठीक आहे. त्या याचे कोणाचे स्टुडंटचे 2 हात. स्टुडंटचे 2 हात म्हणजे खूप जास्त मोठा झाला बरं तो त्याचे 2 हात. म्हणजे 2 हाताचा माझा पॅन्ट आहे आणि शर्ट जे आहे ते 1 हात माझी बॉडी आहे आणि 1 हात माझा स्लीव्ह आहे. हा म्हणते ठीक आहे, चालते. मग तू म्हणते 2 दिवसांनी ये. हा काय म्हणते? हा टिल्लू टेलर म्हणते याला स्टुडंटला तू 2 दिवसांनी ये म्हणते. लक्ष आहे की नाही गोष्टीवर? हा टिल्लू टेलर म्हणते 2 दिवसांनी ये. तर हा म्हणते ठीक आहे. स्टुडंट घरी वापस चालला जाते. हा 2 दिवसानं वापस येते टिल्लू टेलरपाशी. म्हणते कपडे द्या. तर हा कपडे देते. टिल्लू टेलर. काय झालं असेल जेव्हा कपडे दिले टिल्लू टेलरनं तेव्हा? कोण सांगते? काय झालं असेल, की जेव्हा टिल्लू टेलरनं कपडे दिले? काही समजलं मी सांगितलं ते? लक्षात आलं का काही? अरे काय झालं असेल? लक्ष द्या. जेव्हा एक स्टुडंट आला, हा 6 फुटाचा असते, मोठा असते, हाइटेड असते. हा याला कपडे देते. कपडे दिल्यानंतर म्हणते 2 हात माझा पॅन्ट आहे आणि 1 हात माझा स्लीव्ह आहे शर्टाचा आणि 1 हात बॉडी आहे. तर मग हा काय करते, हा टिल्लू टेलर त्याच्या हाताने मोजते. टिल्लू टेलरच्या हाताने मोजते. याच्या हाताने नाही. हा जो आहे याच्या हाताने नाही, टिल्लू टेलरच्या हाताने मोजते. आता याचा 1 हात, तर याचे किती असायला पाहिजे? 2 हात. याचे 2 हात, याचे किती असायला पाहिजे? 4 हात असायला पाहिजे. हे मेजरमेंट त्याच्या लक्षात येत नाही. तर हा जाते पॉलिटेक्निकचा फुल पॅन्ट शिवायला, तर हाल्फ पॅन्ट शिवून येते. तर हा एवढा
बेदम मारते टिल्लू टेलरला, की तू म्हणते असा शिवलाच काऊन? मला फुल पॅन्ट पाहिजे होता. आता हाफ पॅन्ट घालून मी शाळेत जाऊ का? कॉलेजमध्ये जाऊ का? किती हसतील म्हणते मोठे. शर्ट जे आहे ते फुल शर्ट असते ते हाफ शर्ट बनून जाते. आणि असा मोठा घोळ हा कशामुळे असते माहिती आहे काय? मेजरमेंट नसल्यामुळे. जर तिथं मेजरमेंट असतात, टेप असतात, हा प्रॉब्लेम झाला असता काय? नाही. म्हणून तुम्हाला पहिल्याच शब्दात असं म्हटलं, की मेजरमेंट नसेल तर भांडणं लागतात. मेजरमेंट नसेल तर भांडणं लागतात. समजा एक किराणा दुकान आहे. त्या किराणा दुकानमध्ये तुम्ही जर म्हटलं, की मला साखर पाहिजे ₹10 ची आणि ₹10 साखरनुसार ₹10 साखर जर त्याला भेटली नाही तर भांडणं होते. म्हणते ₹10 साखर तर एवढीशीच दिली म्हणते त्यानं. ₹10 साखर कॅल्क्युलेशन करून ते त्याला देता आली पाहिजे. याला आपण म्हणतो मेजरमेंट. हेच नाही बरं. जसं शेताचं उदाहरण सांगितलं, की शेतीमध्ये पण मेजरमेंट लय महत्वाचं आहे. एका-एका गुंठ्यासाठी कुऱ्हाडीनं भांडणं होतात. कुऱ्हाड काढतात लोकं मारासाठी. 1 गुंठा जागा गेली म्हणते. आहे ना, केसेस लागतात. प्लॉटाची असते. प्लॉट जे असतात लोकांचे, हे असे प्लॉट असतात आजूबाजूला, तर याचा प्लॉट काही म्हणजे 1 इतार जर इकडे असला ना, त्याच्यावर केस लागते. तर ह्याच्यासाठी मेजरमेंट गरजेचं. मग हे काय करतात माहिती आहे का? सिव्हिल इंजिनिअरला बोलवतात. तुमच्यापैकी कोण आहे सिव्हिल इंजिनिअर? आहे का कोणी? सिव्हिल इंजिनिअरला बोलवतात आणि मग सिव्हिल इंजिनिअर काय करते? मॅप काढते नगरपालिकेतून आणि याचा मॅप घेते. याचं मोजमाप घेते. ठीक आहे? पुढचा. द क्वांटिटी कॅन नॉट बी मेजर बाय द पर्सन जजमेंट. आता तुम्ही कितीही जजमेंट लावा. अरे नाही, हे एवढं असन यार, ते तेवढं असन. तर असं म्हणू शकतो का आपण? नाही. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मी या स्टाईल आहेत घरात. ठीक आहे? ह्या स्टाईल लागलेल्या आहेत घरात. ह्या स्टाईल आहेत. कन्सिडर केलं की ह्या काय? स्टाईल आहेत. मग आता ह्या स्टाईलवरून त्याला जर म्हटलं, "सांग बरं ह्या किती स्टाईल आहेत?" याला जर म्हटलं, की "हा मेजर कर आणि किती स्टाईल आहेत ते सांग." यानं स्टाईल नाही, किती मेजरमेंट आहे सांगा. यानं कन्सिडर केलं की 10 फूट असेल बा. मग जेव्हा टेप लावला, तर हे किती भरते? 10.5 10.5. तर हे तर जजमेंट झालं. तर जजमेंटला आपण मेजरमेंट म्हणू शकत नाही. जजमेंटला आपण मेजरमेंट म्हणू शकत नाही. समजा एक जण शेती पाहायला गेला. हां, शेती पाहायला गेल्यानंतर तो हे शेती पाहते आणि शेती पाहिल्याबरोबर मेजरमेंट लावते. तो म्हणते, "यार हे शेती किती एकर असेल?" हा म्हणते, "यार 5 एक एकर असेल." मग जेव्हा कन्सिडर केलं जाते 6 एकर भरते. तेव्हा जजमेंट आणि मेजरमेंट ह्या दोघांमध्ये फरक होऊन राहिला. 1 एकरचा फरक होऊन राहिला. 1 एकरचा फरक होऊन राहिला. म्हणजे द क्वांटिटी कॅन नॉट बी मेजर बाय द पर्सन जजमेंट. कोणतीही क्वांटिटी हे पर्सनच्या जजमेंटवरून मेजर केल्या जात नाही. दुसरा पॉइंट, टू मेजर अँड स्टडी द फेनॉमेनॉन इन अ फिजिक्स वी हॅव टू परफॉर्म एक्सपेरिमेंट. आता हे जर करायचं असेल, मेजर जर करायचं असेल, तर तुम्हाला एक्सपेरिमेंट परफॉर्म करावं लागेल ना. जर समजा मला हा स्क्रीन मोजायचा आहे, तर मी टेप आणणार आणि टेपनं हा स्क्रीन मेजर करणार. मी टेप आणणार आणि टेपनं हा स्क्रीन मेजर करणार. ठीक आहे. स्क्रीन असा मेजर करत नसते, पण लक्षात ठेवा, स्क्रीन असा डायगोनली मेजर करत असते. लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना 72 आहे, तर हा 72 इंच असा असते. हे लक्षात ठेवा. स्क्रीन जेव्हाही आपण टीव्हीचा स्क्रीन, मोबाईलचा स्क्रीन डिस्प्ले घेतो ना आपण किंवा एल-ई-डी घेतो किंवा पॅनल घेतो मोठमोठे, त्याला हे असं डायगोनली मेजर केले जाते. नाहीतर तुम्ही करून पहा तुमच्या घरची टीव्ही असेल 32 इंची किंवा 44 इंची किंवा 52 इंची किंवा 56 इंची असेल ना, तर हे असं मेजर करायचं डायगोनली. हे हा कोपरा या कोपऱ्यापासून तर या कोपऱ्यापर्यंत तुम्ही सर्च करून पहा जर खोटी गोष्ट असेल तर. तर असा हा डायगोनली काय केलं जाते? चेक केलं जाते, मेजरमेंट केलं जाते डायगोनली. आहे ना? त्याच्यानंतर पुढचा, बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन वी डेव्हलप द व्हेरियस लॉज. मग याच्यासाठी मग व्हेरियस लॉ काढले आणि थेरी काढली, ज्याच्यामुळे आपण याचं मेजरमेंट करू शकतो. जसं लॉ काय आहे याचा लॉ आहे, की जर समजा टीव्ही किंवा मोबाईल किंवा कोणत्याही एक पॅनलची काउंटिंग करायची असेल, मेजरमेंट करायचं असेल, तर याच्या कोपऱ्यापासून तर या कोपऱ्यापर्यंतच मोजावे. तरच त्याची डायगोनली आपण काउंटिंग केलं जातो. ना जर उभे मोजलं तर चुकून जाईल. आडवं मोजलं तर चुकून जाईल. म्हणून याचे काही लॉज आणि याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स तुम्ही फॉलो करायचे. समजा आता हे फॉर एक्झाम्पल हे शेती आहे. ठीक आहे, अशी शेती आहे. मग आता ही शेती कशी मोजसाल तुम्ही? शेती जी आहे मोजत असताना तुम्ही या कोपऱ्यातून या असं म्हणसाल का? नाही. शेती जी आहे ती अशी मोजली जाते. स्क्वेअर फूटमध्ये मोजली जाते अशी. ठीक आहे. असे स्क्वेअर फूटमध्ये जातात. प्रत्येकाचे मोजण्याचे काउंटिंगचे वेगळे-वेगळे तरीके आहेत. त्याच्यानंतर इफ ऑल द क्वांटिटी इज मेजर्ड आर क्लिअरली डिफाईन्ड देअर इज नो चान्स टू कन्फ्युजन बिटवीन 2 पर्सन. जर समजा मी सांगितलं 2 गोष्टी झाल्या, की एक स्टुडंट आणि एक टिल्लू टेलर असते. याच्यामध्ये जर समजा आपण एखाद्याला समजून सांगितलं असतं, हे अशी क्वांटिटी नाही अशी आहे, अशी क्वांटिटी नाही अशी क्वांटिटी आहे आणि याला आपल्याला मेजर करायचं आहे आणि मेजर करण्यासाठी टेपचा वापर कर
आहे ना. तर असं जर आपण म्हटलं असतं, तर मग त्यांच्यामध्ये भांडणं झाले असते का? नाही. क्लिअरली काम होते जर समजा आपण मेजरमेंट केलं तर. फॉर प्रिव्हेंटिंग द कन्फ्युजन इंटरनॅशनल सिस्टम इंट्रोड्यूस द युनिट ऑफ मेजरमेंट. हे कन्फ्युजन होऊ नये आणि म्हणून तुम्ही हे पाहता एसआय युनिट. आहे ना. म्हणून एसआय युनिट हे तुम्हाला इंटरनॅशनल सिस्टमनं दिलं, की तुम्ही तुमचं कन्फ्युजन होऊ नये, भांडणं होऊ नये, त्याच्यासाठी इंटरनॅशनल सिस्टम दिलेला आहे. सेंटीमीटर, मीटर, किलोग्राम आहे ना. त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून खूप सारे आहे, है ना. जसं की आपण ग्राम म्हणतो, है ना. तर असे खूप सारे युनिट आहे. युनिट लिटर पण युनिट आहे. ल्युमिनस इंटेन्सिटीचा युनिट आहे. इलेक्ट्रिसिटीचं युनिट आहे. प्रत्येक याला मेजर करण्यासाठी वेगवेगळे युनिट आहेत. म्हणून कोणाचंही कन्फ्युजन होऊ नये, भांडणं होऊ नये आणि ॲक्युरेट गोष्ट त्याला भेटली पाहिजे. म्हणून मेजरमेंटमध्ये सिस्टम ऑफ युनिट आणलं. इंटरनॅशनल सिस्टम काढलं, ज्याला आपण एसआय युनिट म्हणतो. काय म्हणतो? एसआय युनिट. एक वेळा रिवाइज करतो सगळे पॉइंट. लक्ष द्या. पहिल्या पॉइंटमध्ये काय म्हटलेलं आहे? एक वेळा परत. पहिला पॉइंट असा म्हटलेला आहे, की आपण जर समजा पर्सनच्या जजमेंटनं जर कोणती व्हॅल्यू करायची असेल तर करू शकत नाही. तुम्ही जर कितीही म्हटलं, हे 10 एकर शेती आहे, म्हणू शकत नाही. दुसरा पॉइंटमध्ये असं म्हटलेलं आहे, की आपल्याला त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट करावं लागेल. स्वतः जाऊन ते करून मोजून पाहावं लागेल. टेप लावून मोजून पाहावं लागेल, की किती एकर खरंच शेती आहे. तिसरा पॉइंट म्हटलेला आहे, की याच्यासाठी काही लॉज आहेत, याच्यासाठी काही थेरीज आहेत, याच्यासाठी काही नियम आहे. ज्या नियमानुसार तुम्हाला सगळी चेकिंग करावी लागते. आता समजा तुमच्या प्लॉटची मोजमापी करायची असेल ना, तर तुम्हाला पहिले नगरपालिकेत जावं लागते. हा पहिला नियम. नगरपालिकेत जाऊन ॲप्लिकेशन द्यावं लागते. हा झाला दुसरा. ॲप्लिकेशन दिल्यानंतर तो तुम्हाला तारीख देते आणि तो सिव्हिल इंजिनिअर येते आणि मग नंतर तो तिथचा मॅप आणते नगरपालिकेचा आणि त्या मॅपमध्ये पाहून मग तुमची मेजरमेंट करून देते. हे झाले लॉज आणि थेरीज. त्याच्यानंतर पुढचा असं कुठेही काही घर बांधू शकत नाही, कुठेही वावर आपण घेऊ शकत नाही, आहे ना. तर हे काही लॉज आणि थेरीज असते. आणि जर समजा असं झालं, की प्रत्येक गोष्ट जर समजा आपण क्लिअरली सगळं मोजमापानं केली, तर तिथं कन्फ्युजन होणार नाही. कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. क्लिअरली सगळं लेखाजोखा होणार, देवाण होणार. फॉर प्रिव्हेंटिंग कन्फ्युजन, जर समजा असं कन्फ्युजन तुम्हाला दूर करायचं असेल, तर तुम्हाला गरज आहे कशाची? इंटरनॅशनल सिस्टम म्हणजे एसआय युनिटची. आणि एसआय युनिट आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का रे? बोलत चला. यू कॅन गिव्ह द थंब हिअर. नाही सर. यू कॅन गिव्ह द थंब हिअर. वंशिका, रिशांत, प्रणव. ओके. गौरी, डिड यू अंडरस्टँड गौरी? प्रथमेश, माझा आवाज येत आहे सगळ्यांना? ओके. चला ठीक आहे. आता आपण पुढच्या पोर्शनवर जाऊ. पहा जिथपर्यंत मी एकटाच टाळी म्हटलं ना, टाळी एका हाताने वाजत नाही. जिथपर्यंत मी कितीही बडबड करो आणि तुम्ही तुमचं आउटपुट जर नाही दिलं ना, तर तो क्लास महत्त्वाचा नाही. काहीच कामाचा क्लास नाही राहत तो, की जिथपर्यंत तुमचं आउटपुट आम्हाला भेटत नाही ना, तिथपर्यंत तो क्लास महत्त्वाचा नाही. म्हणून तुमचं आउटपुट येणं गरजेचं आहे. तुम्ही बोलत चला. तुम्ही माझे विद्यार्थी आहे. माझ्यासोबत नाही बोलसाल तर कोणासोबत बोलसाल? तुम्ही माझे विद्यार्थी आहे. माझ्यासोबत नाही बोलसाल तर कोणासोबत बोलसाल? आहे ना? म्हणून लक्षात ठेवा, की तुम्ही बोलणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, की जेव्हाही मी प्रश्न विचारतो, तर पटकन त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. नीड ऑर नेसेसिटी ऑफ मेजरमेंट इन सायन्स. सायन्समध्ये काय गरज आहे? काय गरज आहे सायन्समध्ये? अरे बाबा, इलेक्ट्रिसिटी तुम्ही तुमच्या घरी वापरता. इलेक्ट्रिसिटी तुमच्या घरी वापरतात, तर त्याच्यासाठी एक गोष्ट लावलेली आहे. काय लावलेली आहे माहिती आहे काय? तुमच्या घरी मीटर लावलेला आहे. काय लावलेलं आहे? मीटर. ते मीटर काय करते? तुम्ही जेवढी इलेक्ट्रिसिटी वापरता ना, सगळं सांगते. याने एवढं-एवढं व्होल्ट खाल्लं. खाल्लं म्हणजे वापरलं आणि तुम्हाला तेवढं बिल येते. मग सायन्समध्ये गरज आहे ना, जर मेजरमेंट जर समजा ते मीटरच लागलं नाही, मग तर लोकं तर वापरलं असतं. पहिले तसंच होतं. पहिल्याच्या काळामध्ये काय होत होतं माहिती आहे काय? पहिल्याच्या काळामध्ये डायरेक्टली वायर टाकत होते. आताही काही लोकं आहेत वायर टाकत होते. अजून काही लोकं असे आहेत, की ते काळ्या करतात. ते मीटर असते ना, मीटरमध्ये जॉइनिंग करतात आणि रात्रभर तुमची लाईन चालू असते फ्रीमध्ये, फुकटमध्ये. तो मीटर चालत नाही. मीटर कशासाठी असते? तो मेजरमेंट करते, की तुम्ही तुमच्या घरी किती विजेचा वापर केला. मीटर विजेसाठी असते. अजून मीटर आता तर मीटर एवढं खतरनाक आलं. पहा पाणी एवढं शुद्ध पाणी आहे, त्या पाण्यावरही लोकांना पैसे लावणं चालू केले. पाण्याचे पैसे येते, बिल येते. तुमच्या घरी येत नाही का सांगा बरं? प्रणव, तुमच्या घरी बिल येत नाही का पाण्याचं? हां, तुमची बोरिंग जर असेल घरची तर नाही येत. पण जर समजा नगरपालिकेचं पाणी जर तुमच्या घरी येत असेल, तर त्याचं बिल येते. त्याचे मीटर आहेत आता. चांगल्या सिटीमध्ये आहे, आपल्या खेडेगावात किंवा आपल्या याच्यामध्ये भागामध्ये नाही आहे कुठं-कुठं. पण चांगले-चांगले जे भाग असतात दिल्लीमध्ये मीटर आहे, मीटरनं पाणी येते विचार करा.
जसा इलेक्ट्रिसिटी मीटर नव्हते, इलेक्ट्रिसिटी तर दिल्लीमध्ये तर फुकट करून टाकली. आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये तर काहीच नाही आहे. दिल्लीमध्ये फुकट आहे, कमी आहे. काहीतरी युनिट जर असली समजा 300-300 त्यांना फुकट आहे इलेक्ट्रिसिटी. आपल्या इथं पैसे द्यावे लागते. मग आता ही इलेक्ट्रिसिटी मेजर करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? तर इलेक्ट्रिसिटी जी आहे ते आपण काउंटिंग करतो एका मीटरनं. The relation between the two or more quantities can be determined by the measuring changes under the variable condition. म्हणजे काय की कोणती इलेक्ट्रिसिटी आपण मेजर करतो आणि मेजर करण्यासाठी इथे एक फॉर्म्युला लागते. व्होल्टेज इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स. व्होल्टेज इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे एमसीक्यू मध्ये. पहा लक्ष द्या, मी तुम्हाला डिटेक्ट करून देतो कोणता क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे. V इज इक्वल्स टू आय आर हा कोणता लॉ आहे? हा आहे ओहम्स लॉ. कोणता लॉ आहे? ओहम्स लॉ. तर VIR हा ओहम्स लॉ आहे. हा ओहम्स लॉ फाइंड आउट करते व्होल्टेज. कसा फाइंड आउट करते? लक्ष द्या. व्होल्टेज फाइंड आउट करते. कसा फाइंड आउट करते? V इज इक्वल्स टू IR. समजा प्रॉब्लेम मध्ये करंट दिलेला आहे. हा प्रॉब्लेम येते बरं एक्झाम मध्ये. हे नंतर घेणार आहोत आपण. प्रॉब्लेम मध्ये करंट आय म्हणजे होते करंट. लक्ष द्या. मी तुम्हाला लिहून देतो इथं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे ऑलरेडी झालेलं आहे तुमचं, तरी रिपीट करतो मी. V म्हणजे होते व्होल्टेज. V म्हणजे काय होते? व्होल्टेज. त्याच्यानंतर V म्हणजे व्होल्टेज, त्याच्यानंतर I म्हणजे काय होते? करंट. I म्हणजे काय होते? करंट आणि R म्हणजे होते रेजिस्टन्स. याची युनिट सांगा बरं, कोणाला माहिती आहे? व्होल्टेजचं युनिट सांगा बरं काय आहे ते? व्होल्टेजचं युनिट काय आहे ते? एम्पियर. नाही, रॉंग आन्सर आहे. चुकलं. व्होल्टेजचं युनिट काय आहे ते? व्होल्ट. त्याच्यानंतर करंटचं युनिट सांगा. करंटचं युनिट. करंटचं युनिट. बोलत चला, बोलत चला. करंटचं युनिट काय आहे ते? करंटचं युनिट एम्पियर. पहा हेच तर येऊन राहिलं, हेच एक्झाम मध्ये येते तुम्हाला. आणि रेजिस्टन्सचं युनिट येते ओहम. लक्षात ठेवा. रेजिस्टन्सचं युनिट ओहम. याला ए लिहितात, याला व्ही लिहितात आणि ओहमला असं लिहितात, हे असं. ठीक आहे. हे झाले याचे युनिट. हा आता समजा तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे आय ची व्हॅल्यू 10 एम्पियर करंट आहे आणि रेजिस्टन्स दिलेला आहे 5. व्होल्टेज काढू शकता का तुम्ही? सांगा बरं. 10 एम्पियर करंट दिलेला आहे आणि रेजिस्टन्स दिलेला आहे 5. व्होल्टेज काढू शकता का? सांगा बरं. 10 एम्पियर व्हॅल्यू आहे म्हणजे आय ची व्हॅल्यू पुट करायचं. आय ची व्हॅल्यू किती आहे? 10 आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे? 5. तर 10 into 5 किती झाले? 50 व्होल्ट. तर तुमचा एवढा करंट वापरला, एवढा रेजिस्टन्स वापरला. रेजिस्टन्स करंट काय हे आपण चांगला डीप मध्ये आपण पुढे घेऊ बरं. बिंदास राहा. आपण जस्ट आपण पडवला आयडेंटिफाय व्हेरियस लॉज. व्हेरियस लॉज आयडेंटिफाय झाले तेव्हाच तर मेजरमेंट होते ना. तर मेजरमेंट कसा करते माहिती आहे काय? करंट आणि रेजिस्टर या दोघांचा गुणाकार करते. करंट आणि रेजिस्टर या दोघांचा गुणाकार करते. रेजिस्टन्स रेजिस्टन्स याचा गुणाकार करते आणि तुमचा आन्सर भेटते काय? 50 व्होल्ट. समजला का? दुसरं उदाहरण घ्या. समजा इथं याची व्हॅल्यू आहे 20 आणि इथं याची व्हॅल्यू आहे 6. तर मग आता इथं काय येणार सांगा बरं? फॉर्म्युला करा बरं सॉल्व. V इज इक्वल्स टू IR. किती आन्सर येते? आन्सर किती येते? 120. येस. 20 into 6 ते किती झाले? 120. 120 व्होल्ट झालं. ठीक आहे. तर हे जे फॉर्म्युले आहेत, ओहम्स लॉ हा एक्झाम मध्ये क्वेश्चन आला होता. विच ऑफ द फॉलोइंग इज द ओहम्स लॉ? तर V इज इक्वल्स टू IR. ना आता याला जर समजा उलट लिहिलं ना, R इज इक्वल्स टू IV, तर हा ओहम्स लॉ नाही झाला. हे चुकलं. हे लक्षात ठेवा. मी काय म्हणून राहिलो की जर समजा याच्यामध्ये जर गडबड केली तर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ऑप्शन असे दिले जातात, इकडे तिकडे केले जाते. परंतु याची ट्रिक लक्षात ठेवण्याची आपल्याकडे अशी आहे की याचं नाव जे आहे ते वीर आहे. ओहमचं नाव काय? वीर आहे. वीर. वीर असते ना पाण्याची वीर. आपण पाणी ओढतो विहिरीतून. तुम्हाला माहिती असेल वीर. ते वीर लक्षात ठेवा. वीर इज इक्वल्स टू ओहम्स लॉ. हे आपली ट्रिक आहे. वीर इज इक्वल्स टू ओहम्स लॉ. आता तुमचा इकडे तिकडे काही गेला, व्हीला आयला इकडे तिकडे घेऊन जा तरी होऊ शकत नाही. कारण वीर आहे वीर. VIR. आता VIR च्या मध्ये काय लागते? फक्त इक्वल्स टू लागते. झालं. तुमचा ओहम्स लॉ पक्का झाला. आता जर एक्झाम मध्ये विचारला तर 1 मार्क तर पक्काच आहे तुमचा. 100% तुम्हाला येणार की नाही सांगा. बोलत चला. ओहम्स लॉ जर विचारला सांगसाल की नाही ओहम्स लॉ कोणता आहे? येस ऑर नो? येस सर. चला पुढचा आयडेंटिफाईज लॉज. ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. आयडेंटिफाईज लॉज पुढे काय म्हटलेलं आहे? पुढचा लॉ काय? लक्ष द्या. To verify various laws, if the laws is verified, then consider the physical quantity should be measured accurately. जर समजा लॉ सॅटिस्फाय झाला की नाही तर याची मेजरमेंट अॅक्युरेटली केली जाते. जसं फॉर एक्झाम्पल इथं म्हटलं की जर समजा करंट माहित आहे 5 एम्पियर आहे, रेजिस्टन्स माहित आहे 2 एम्पियर आहे, 2 ओहम आहे, तर 5 into 2 झाले 10. तर याची व्हॅल्यू हे रेजिस्टन्सची व्हॅल्यू आणि करंटची व्हॅल्यू मल्टिप्लाय होऊन तुमचं काय बनते? व्होल्टेज बनते. इथं काय झालं? अॅक्युरेट व्हॅल्यू आली.
जेव्हा तुम्ही लॉजचा वापर केला, लॉजचा वापर केल्यानंतर तुम्हाला ज्या व्हॅल्यू भेटते ते ॲक्युरेट व्हॅल्यू तुमच्या समोर येते. म्हणून हा दुसरा याचा नेसेसरी ऑर नीड कंडिशन आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण पाहिलं की आयडेंटिफाय व्हेरियस लॉज, त्याच्यामधला आपण एक लॉज घेतला ज्याचं नाव आहे ओहम्स लॉ आणि ओहम्स लॉच्या नंतर आपण आयडेंटिफाय केलं सेकंड पोझिशनसाठी. त्याच्यानंतर ॲक्युरेट प्रेडिक्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी हे एक महत्वाचं आहे बरं. आता याच्यामधल्या एक क्वांटिटी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. तुम्ही म्हणसाल सर आता लिहायचं कसं काय? हे आपल्या नोट्स भेटतील तुम्हाला बिंदास राहा. आपल्या नोट्स कोचिंग क्लासच्या नोट्स भेटतील. तुम्ही फक्त याच्यावर लक्ष द्या, याची रिव्हिजन करा. याची नोट्स लगेच तुमच्या समोर येणार. नोट्स मी तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. नोट्स कशा असतात ते पण दाखवून देतो. इथे नोट्स ऑलरेडी आहे काढलेले. हे बघा या नोट्स आहेत आपल्या. या नोट्स आहेत. हे बघा काय नोट्समध्ये एम-एस-बी-टी पॉलिटिकल के स्कीम फर्स्ट सेम ऑल ब्रांचेस बेसिक सायन्स फिजिक्स किती मार्काचा युनिट आहे 5 मार्क्सचा आहे. युनिट आणि मेजरमेंट ह्या नोट्स आहेत तुमच्या. हे तुम्हाला मी जे शिकवून राहिलो हेच नोट्स आहेत. ठीक आहे. त्याच्यावरून मी शिकवणार पुढे. तर या नोट्स मधलंच तुमचं 100% उत्तर ते याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतंही बुक घ्यायची गरज नाही आहे. ह्या नोट्स तुम्हाला भेटणार. ठीक आहे. हे सगळ्या तर दाखवू शकत नाही कारण काही पोट्टे स्क्रीनशॉट मारतात. हे फक्त कोचिंगसाठी आहे बाकीच्यासाठी नाही आहे. याच्यात अजून न्यूमेरिकल्स पण आहेत. ते न्यूमेरिकल्स पण मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. ते कसे आहे हे पूर्ण तुम्हाला लर्न करावं लागते. याच्यातलं विचार ते सांग रे बा फोर्सचं युनिट काय न्यूटन, सांग रे बा प्रेशरचं युनिट काय न्यूटन. हे सगळं पुढे शिकवणार आहे. हे आपल्या नोट्स तुम्हाला भेटणार. ड्राईव्हर जेव्हा तुम्ही क्लास आपला कंटिन्यूली जॉईन करसाल 15 दिवसाचा डेमो झाल्यानंतर तुम्ही स्वतः हे कन्सिडर करसाल की बा हुमने सरचं मला समजून राहिलं म्हणून मला क्लास जॉईन करायचा आहे ऑनलाईन. तर मग नंतर ऑनलाईन क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील. हे जे आता रेकॉर्डिंग होऊन राहिलं. आता समजा तुम्हाला 10 दिवसांना आठवण आली, अरे यार तो क्लास आहे की नाही सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ नंबरचा तो क्लास मिसिंग झाला. मी गावाला गेलो होतो आणि त्या दिवशी मग मी मिस केला. मग तो व्हिडिओ तुम्ही आपल्या रेकॉर्डिंग लेक्चरवर पाहू शकता. ठीक आहे. तर ते कसं पाहायचं, काय पाहायचं ते नंतर पाहू. पण हे सगळे अवेलेबिलिटी तुमच्यासाठी आहे. ॲक्युरेट प्रेडिक्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. ॲक्युरेट प्रेडिक्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? मेजरमेंट ऑफ लेंथ, मास, टाइम, रेडियस हॅज टू बी क्लिअरली मेजर्ड फॉर डेव्हलपिंग इंजिनिअरिंग प्रॉडक्ट. सरळ सरळ आहे की तुम्हाला जर समजा एखादा लॅपटॉप जर तयार करायचा असेल तर लॅपटॉपची स्क्रीनची जी लेंथ आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. ते पण 5.2 च्या ठिकाणी 5.0 झाली तर गडबड होते. ते फिट बसत नाही. पॅनल बनवायचं असेल समजा वरचं तर ते पॅनल त्याच्यामध्ये फिट बसत नाही. म्हणून इंजिनिअरिंगमध्ये ॲक्युरेट प्रेडिक्शनची गरज आहे. तुम्हाला काहून दिलेलं आहे मेजरमेंट? अरे बा मेजरमेंट समजल तरच तर तुम्ही पुढे जासाल ना. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आय-टी, कॉम्प्युटर या प्रत्येकाला याचं महत्त्व समजलं पाहिजे की मेजरमेंट किती महत्त्वाचं आहे. या मेजरमेंट जर समजा याचं जर महत्त्व तुम्हाला समजलं तरच तुम्ही पुढे जासाल. म्हणून तुम्हाला काय माहीत पाहिजे? लेंथ माहीत पाहिजे, मास माहीत पाहिजे, टाईम काय, रेडियस काय हे सगळं क्लिअरली पाहिजे. म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन आलं, गेलं. समजा एक नट बोल्ट आहे. ठीक आहे. मेकॅनिकल वाल्यासाठी सांगू राहिलो मी. हा मेकॅनिकल वाला बोल्ट आहे. या मेकॅनिकल वाल्यासाठी समजा नट बोल्ट जो आहे याच्यासाठी नट बनवायचा आहे. हा बोल्ट झाला नट बनवणं. मग याचं जे डायमेन्शन आहे ना हे जर एक सूत जर समजा 0.1 जर चुकलं ना तर हा याला लागत नाही नट. एवढं महत्वाचं आहे. कार्पेंट्रीमध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉम्प्युटरमध्ये मेमरी जर बनवायची असेल ना मेमरी, हे मेमरीमध्ये थोडंसं जरी काही चेंजेस झाला ना तर गेला कामातून. तर हे सगळंच्या सगळं ॲक्युरेट आणि परफेक्ट पाहिजे. क्वांटिटी क्वालिटी ॲक्युरन्स ऑफ प्रॉडक्ट हे एक महत्वाचं आहे की मेजरमेंटमध्ये क्वालिटी ॲक्युरन्सी असते. काय होते लक्ष द्या. Quality depends upon the factors such as strength, material, finishing, flexibility before launching the products. All such measured MQC डिपार्टमेंट. हे कोण करते? MQC डिपार्टमेंट चेक करते की याची क्वालिटी कशी आहे. मेजरमेंट झालं तर त्याचा क्वालिटी तो काय करते? मेजरमेंट करते. क्वालिटी पाहते की मेजरमेंट झाल्यानंतर याची क्वालिटी कशी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल्स ऑफ फिजिकल क्वांटिटी हा आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहू. आता आहे बारी तुमची क्वेश्चन विचारण्याची. ठीक आहे. चला डॅश 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 क्वेश्चन नंबर 1 डॅश 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 इज द स्टडी ऑफ सायन्स ऑप्शन ए फिजिक्स, ऑप्शन बी केमिस्ट्री, ऑप्शन सी बायोलॉजी, ऑप्शन डी ए बी सी ऑल.
सांगायचा आन्सर काय ते, कोण सांगते? ऑप्शन ए फिजिक्स. यस, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए फिजिक्स. बंद करा माईक, लवकर बंद करत जा, तुमच्या घरचाही आवाज येते, त्या लहान लेकराचा आवाज येऊन राहिला याच्यातच. ठीक आहे, ऑप्शन ए. त्याच्यानंतर ओहम्स लॉ इंडिकेट, ओहम्स लॉ इंडिकेट खालीलपैकी कोणता ओहम्स लॉ जो इंडिकेट करून राहिला? ऑप्शन ए, पहिला ऑप्शन देऊ द्या नंतर आन्सर द्या. ऑप्शन ए I is equals to VI VR. ऑप्शन बी R is equals to VI. ऑप्शन सी V is equals to IR. ऑप्शन डी I is equals to V upon R. ऑप्शन सी. आता सांगू? हा, बंद करा. याचा आन्सर माहिती आहे का? हे पण आहे आणि हे पण आहे. कसं सांगतो हे बघा. V इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू काय? V अपॉन आर. I इज इक्वल्स टू काय? V अपॉन आर आहे. आता या आरला इकडे घेऊन जा बरं, हा डिवाइड आहे, इकडे काय होते? मल्टिप्लाय. तर V इज इक्वल्स टू काय आला? IR. हे पण आन्सर आहे. इथं चुकले तुम्ही, इथं कन्फ्युजन होते. मग तुम्ही म्हणसाल सर इथं कसं? तर ई ऑप्शन असते. ई ऑप्शनसाठी सी अँड डी असं येते कधी कधी, किंवा हे ऑप्शन देणार नाही, हेच ऑप्शन देणार, तर मग कन्फ्युज नाही झाले पाहिजे. सर तुम्ही तर हे शिकवलंच नव्हतं, वीर शिकवलं होतं बा आम्हाला. म्हणून हे लक्षात ठेवा, असं पण होऊ शकते, पॉसिबिलिटीज अशा पण असू शकते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चला थर्ड क्वेश्चन तुमच्यासाठी. पुढचा थर्ड क्वेश्चन ॲक्युरेट. थर्ड क्वेश्चन लक्ष द्या, थर्ड क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. पाहू याचा आन्सर तुम्हाला येते, किती येते? ॲक्युरेट डिस्टन्स कॉमा ॲक्युरेट डायमेन्शन accurate length is called. Option A distance. Option B voltage. Option C measurement. Option D accumulator. सांगा ऑप्शन काय येणार याचा? ऑप्शन मेजरमेंट. यस यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मेजरमेंट. याचा करेक्ट आन्सर आहे मेजरमेंट. मेजरमेंट इज अ ॲक्युरेट डिस्टन्स, ॲक्युरेट डायमेन्शन और ॲक्युरेट लेंथ ऑफ ऑब्जेक्ट. लेंथ ऑफ ऑब्जेक्ट हे लिहिणं विसरलो होतो, इज कॉल्ड एज द मेजरमेंट. ठीक आहे, तर आजचा लेक्चर आपण इथं संपवत आहोत. ठीक आहे, बाकीचं जे आहे ते आपण उद्याचा इम्पॉर्टंट क्लास आहे. पुढच्या उद्यापासून असं समजा एक्झाममध्ये 100%च्यावर क्वेश्चन विचारले जाते, म्हणून कोणीही मिस करू नका. पण मे बी उद्याची तुमची रक्षाबंधन असल्यामुळे उद्या तुम्हाला सुट्टी राहू शकते, पण तुम्ही ग्रुपवर लक्ष द्या. मी ग्रुपवर तुम्हाला मेसेज टाकणार क्लास आहे किंवा नाही. बरं, आजच्या लेक्चरमध्ये कोणाला नाही समजलं, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर बोलू शकता. वंशिका, रिशांत, प्रणव, गौरी, प्रथमेश, राजेश, प्रत्येकाला समजलं? हा, 100% तुम्ही जर लक्ष दिलं तर 100% समजते. उद्या आपण फिजिकल क्वांटिटी पाहू आपण. ठीक आहे, सर्वजण थंब द्या जर समजलं असेल तर. राजेश, प्रत्येकाला श्रवण, जर प्रत्येकाला समजलं असेल तर थंब द्या. आणि आपण या क्लासची आज सांगता करू. आज आपण इथं थांबून जाऊ. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. याच्या नोट सर्वांना भेटणार आहे, बिंदास राहा. ठीक आहे, चला, हॅव अ नाईस डे, गुड बाय.